नमस्कार मंडळी, मी प्रिया स्वागत करते माझ्या चॅनलवरती. तर आज आहे तो दिवस, म्हणजे त्या दिवसाची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो, जे की आम्ही शिफ्टिंग करत आहोत आणि खूप एकदम अचानकमध्ये झालेलं आहे आणि सर्व काही असं फटाफट करायचं आणि जे काय आहे ते आपल्याला आजच्या दिवसामध्येच डिसाईड करायचं काय करायचं आणि काय नाही ते. आम्ही मूव्हर्स आणि पॅकर्सला बुक केलंच आहे. तरी पण मी अर्धं सामान तरी मी पॅक करून ठेवलं आहे, तुम्हाला दाखवते. काय मी कपडे वगैरे तर मी भरून ठेवलेलं आहे. इकडे बेड वगैरे तुम्हाला दिसत असेल, ते सर्व ओपन केलेलं आहे आणि वाट बघते सध्या तरी अनिलची यायची आणि बघूया कसं होतंय, कसं नाही ते. खूप सारी भीती आहे, खूप सारे मिक्स फीलिंग आहे. आपण शिफ्ट करत आहोत. आपल्याला 3 वर्ष झाले. तेव्हा तुला काय फीलिंग आहे तुझी? आता आपण शिफ्ट करतात. कुछ नहीं, नया माहौल नया घर, देखते क्या होता है उधर। और इसका अच्छा अच्छा चीज बुरा चीज कल अच्छा चीज भी हुआ, बुरा चीज भी हुआ, सब हुआ। बुरा चीज ज्यादा हुआ। चल ही रहा है बुरा चीज, अभी तक चल रहा है। आणि आणि तो खाना को क्या डब्बे में डालूं? ते जाऊ दे, ते नंतरला विचार करू, पण तू तुला फीलिंग सांग ना. कुछ फीलिंग नहीं है, जब तक वो शिफ्ट नहीं होता तो कुछ पता नहीं है। ते कवड चालू केलंय तू. हाँ। तर मला जर विचाराल तर हा प्रश्न ह्यानेचा मला विचारला तर लग्नानंतरचं आमच्या दोघांचं हे सर्वात पहिलं घर आहे, की म्हणजे लग्नानंतर आम्ही दोघं जण इकडे शिफ्ट झालो. खूप सारे विचार करून, खूप सारे स्वप्न घेऊन आम्ही या घरामध्ये शिफ्ट झालो. पण या घरामध्ये शिफ्ट झाल्यानंतरला खूप साऱ्या चांगल्या गोष्टी पण झाल्या, खूप साऱ्या वाईट गोष्टी पण झाल्या. आणि जास्त करून तसं अनिल बोलला वाईट गोष्टी झाल्या, तसं वाईट गोष्टी खूप जास्त झाल्या. आणि ठीक आहे, आमच्या दोघांचे म्हणजे आर्ग्युमेंट्स होत राहतात. दोघांचे विचार एकमेकांसोबत पटत नाही. अ, पटवून घ्यायचा प्रयत्न करतोय, पण ते काही सक्सेसफुल होत नाही आहे. आणि या घरामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी पण झाल्या, खूप साऱ्या वाईट गोष्टी पण झाल्या. चांगल्या गोष्टी हे झाल्या, की आम्ही दोघं एकत्र आहोत, की नाही? काय बोलशील तू? आणि वाईट गोष्टी म्हणजे हे सर्व तर होणारच. नवरा-बायको आहे म्हटल्यावरती या सगळ्या गोष्टी तर होणारच. आणि चला तर मग ह्याच विचाराने, की आता तिकडे जाऊन आपण आपल्या आयुष्याची परत नवीन सुरुवात करायची आहे. हां, ठीक आहे. तुझ्याकडे पण बघितलं पाहिजे ना. तुझं काय विचार आहे ते, तुझे काय एक्सप्रेशन आहेत. ठीक आहे, असो. पण इकडून पुढे गेल्यानंतरला खूप खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे म्हणजे पॉझिटिव्ह विचार करूनच पुढे शिफ्ट व्हायचं आहे. म्हणजे नवीन घरामध्ये गेल्यानंतर नवीन चांगले विचार आणि सर्व काही एकदम पॉझिटिव्ह राहायचं आहे. आपण एक दुसऱ्याला असं प्रॉमिस करायचं आहे, की ज्या गोष्टी झाल्या ते झाल्या. पण इथून पुढे आपण एकमेकांना समजून घेऊया. आपण नवीन स्टार्ट करूया आणि आपल्या दोघांचे विचार जे आहेत ते पटवून घ्यायचा प्रयत्न करूया. आणि खूप साऱ्या अपेक्षा आहेत, पण त्या अपेक्षांचं कुठेतरी असं बोलतात ना, की ते नाही होत आहे पॉसिबल. बघूया, जसं होईल तसं होईल. अच्छा. इथे आम्ही भंगारवाल्याला बोलावलेलं आहे, जे की आमचं थोडंफार सामान आहे, ते आम्ही जे नाही यूज करत आहे, तर ते आम्ही असा विचार केला, की ते देऊन टाकूया. आणि पण तो येतच नाहीये, कारण की तो बोलतोय, की दुपार आहे. दुपार मग त्याला झोपायचं असेल ना. अरे कहाँ गया? आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी मम्मीला कॉल केला होता आणि मम्मीला सांगत होतं, "अरे मम्मी, असं-असं झालंय, आता मला खाली करावं लागणार आहे पटकन." आणि ते सांगण्यासाठी मी फोन केला. पण मम्मीचा रिएक्शन, "अरे मला बरं नाहीये, फोन ठेव." म्हणजे ठीक आहे. मला पण तेच सांगायचं होतं, की परत नको असं बोलायला ना, की सांगितलं नाही मला, तू काय बोलली नाही, फोन नाही केला, काय नाही केलंय. तर फायनली आम्ही होत आहे शिफ्ट. खूप सारे प्रयत्न केल्यानंतर आणि आम्हाला काय-काय प्रॉब्लेम्स आले ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्कीच शेअर केलेत. कारण की मी इकडून निघालेली असेल ना तेव्हा. आणि आम्ही कुठे जातोय, कुठे राहणार आहे, कसं आहे, समोरचं आमचं घर कसं आहे, ते आम्ही सर्व काही शेअर करणार आहे. हा बोलतो की नको करू, पण मी घर तर दाखवू शकतेच ना.
घर पण नाही दाखवू शकत. मग घर दाखव. पण मी कुठे शिफ्ट होते काय होते ते माझा असा नवरा बोलतो की सांगू नकोस, कुठे तू फेमस बिमस झालीस तर, आणि तुझा ऍड्रेस लीक झाला तर मग माझे फॅन्स घरी येतील. अहो अनिल सर प्रिया मॅडम कुठे आहे? मला हसायला पण येतं, मला रडायला पण येतंय, मला काहीच समजत नाहीये की काय करायचं आणि काय नाही. आणि येतो गाडीवाला पण कधी येतोय आणि कधी आम्ही शिफ्ट करतोय, आणि जे काय आहे ते मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेल. मला पॅक करून सर्व काही करून आम्हाला वाजले आहेत 9, आणि आम्ही निघालो आता तिकडे जायला जिकडे आम्ही रूम घेतले नवीन. अं, बघूया किती टाइम होतोय किती नाही ते. हे सर्व माझं सामान आहे. आणि जे काही घाणेरडं वाटतं का गाईस, तुम्ही मंडळी मला सांगा. आता शिफ्ट करणार म्हटलं होती, एवढं सर्व तर सामान असं बाहेर पडणारच ना. तर आता वाजले आहे 12 आणि आमच्यामध्ये काहीच अशी कॅपॅसिटी नाही की मी हे सामान उचलून ते आतमध्ये ठेवावं. तर आम्ही असंच आता टाइमपास करत बसलोय, फ्रेश वगैरे व्हायची वाट बघतोय. खूप कंटाळा आलाय, फ्रेश व्हायचंय आणि सकाळपासून काही खाल्लं नाहीये, खूप थकलोय. तर असा विचार करतोय की आता काहीतरी ऑर्डर करूया आणि खाऊया. हे जो सोफा आहे ते पण करणार आणि आम्ही इथेच झोपणार आहे. म्हणजे आतमध्ये थोडंसं अनिलने स्प्रे म्हणून मग ते आम्ही आतमध्ये करणार नाही. आणि मेन म्हणजे असं झालंय की जे आम्ही मूव्हर्स अँड पॅकर्स आम्ही जे बुक केले होते ते बोललेले सगळं फिटिंग करून देणार, आणि त्यांनी काही फिटिंग करून दिली नाहीये. त्यांनी चुकी केली की त्यांनी जे नट्स आहेत ते कुठे ठेवले ते आम्हाला माहितीच नाहीये. आणि अ, आम्ही आमच्या हं. आणि आमच्या अशा आम्ही एवढे सर्व खाली वरती आणि पूर्ण सामान ठेवायचं तर आमच्या लक्षातच नाही राहिलं की कुठे ठेवले त्यांनी, आणि त्यांना विचारायचं पण मला राहून गेलं. तर मी तुम्हाला दाखवते त्यांनी कसं ठेवलंय. असं त्यांनी सिस्टमॅटिकली असं ठेवून दिलंय की तुम्ही हे तुम्हाला नट्स भेटले, तुम्ही हे इकडे जॉईन करा, ते तिकडे जॉईन करा. तर हे असं पॉसिबल आहे का मला, आणि हे कितपत योग्य आहे की पहिलं बोलायचं बोलायचं की नाही आम्ही सर्व फिटिंग वगैरे करून देणार, आम्ही सर्व काही करणार, पण जे फिटिंग होत नाही मग त्यासाठी आपण काय करावं. आणि मेन म्हणजे त्यांना पण खूप लेट झालं होतं, त्यांना आपल्याला अडवून पण काही फायदा नव्हता. आणि जस्ट सामान जर मी फटफट शिफ्ट करणार असते तर आपण त्यांना बोलू शकलो असतं की मी सामान ठेवतेच आहे, तर त्यासोबत मी तुम्हाला माझे जे नट्स आहेत ते मी शोधून देते. पण मी सामान तर आज ठेवणार नव्हते, खूप जास्त थकली होती. आणि आज जे काही आमच्यासोबत झालं ते खूपच धावपळीचं होतं. म्हणजे आम्ही दुपारी पण आलो होतो. आम्हाला मेन म्हणजे 2-2:30 वाजेपर्यंत आम्हाला तिकडून शिफ्ट व्हायचं होतं. पण आम्ही 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही घरीच होतो. मेन 12 वाजता आम्ही मूव्हर्स अँड पॅकर्स आम्ही बुक करत होतो. कोणी बोलते की हां, अवेलेबल आहे, कोणी बोलते की लेबर्सच नाही आहे, हे नाही, ते नाही, असं करत-करत 3 वाजले. आणि असं डिसाइडेड होतं की जे इकडचे ओनर आहेत ते 2:30 वाजेपर्यंत येणार. मग आम्ही त्यांना थांबवून ठेवलं की हां, आम्ही येतोय. पण आम्हाला यायला खूप लेट झाला. खूप म्हणजे खूप 3:30 पावणे 4 झाले, आणि आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिक पण आम्हाला खूप भेटलं. आणि असं करत-करत आम्ही इकडे आलो होतो. ॲग्रीमेंट वगैरे बनवलं. आम्हाला सर्व ॲग्रीमेंट बनवूपर्यंत पावणे 5:30 पावणे 6 झाले होते. मग तिकडून आम्ही घरी गेलो. मग तिकडून आम्ही सर्व अर्धं सामान तर मी पॅक केलं होतं. आणि मग ते आले होते, त्यांनी फटाफट सर्व सामान ठेवलं. ऑलमोस्ट आम्हाला 9:30 झाले होते घरातून निघायला, सर्व साफ करायला. तिकडून निघताना पण मी साफ केला.
आणि खूप दमलो, खूप थकलो आणि आमचा जो एक्सपिरियन्स होता तो मला तर आहे एक्सपिरियन्स. आम्ही जेव्हापासून आम्ही नेरुळला तिकडे आलो राहायला, तर आम्ही तिकडे रेंटवरतीच राहत होतो. स्टार्टिंगचे 7-8 वर्ष तर आम्ही खूप रेंटवरती राहिलो आणि असं 1-1 वर्षाने किंवा 2-2 वर्षाने आम्ही तिकडे शिफ्ट करत होतो. तर ह्याचा एक्सपिरियन्स तर मला होताच आणि मला तर सर्वच माहिती होतं, की आपल्याला असं करावं लागणार आहे, आपल्याला तसं करावं लागणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. मग काय फुल प्रिपेअर्ड होते, फुल रेडी होते. पण जे समोरचे जे तिकडे राहत होते, ते ओनर जे होते, ते त्यांनी थोडंसं पैसे देण्यासाठी केलं होतं, की हां, आम्ही देतो, देतो, देतो आणि मग त्यामुळे आम्ही इकडे ॲग्रीमेंट करायचं राहिलं होतं. आणि मग असं एकदम लास्ट मोमेंटला आम्ही ॲग्रीमेंट बनवला आणि मग आम्ही इकडे शिफ्ट झालो. तुम्हाला फक्त मी या ब्लॉगमध्ये थोडासा व्ह्यू दाखवते, की कसं आहे, काय आहे ते. पण पूर्ण व्लॉग मी म्हणजे घराचं होम टूर मी जेव्हा सर्व काही सामान ठेवेल तेव्हाच मी देऊ शकते. नाहीतर मी देऊ शकणार नाही कारण की खूप पसारा आहे आणि ते तुम्हाला बघायला पण नाही आवडणार. पण तुम्ही फक्त व्ह्यू एन्जॉय करू शकता या व्हिडिओमध्ये. तर चला बघूया. व्ह्यू आहे तुमच्या तुमच्या सुकून 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 सुकून. मी तिकडे राहत होते. आम्हाला त्या रूममध्ये 3 वर्ष झाले होते आणि त्या रूममध्ये म्हणजे ती जी बिल्डिंग होती तर त्याच्या समोर असं विंडोच्या समोरच असं हाफ कन्स्ट्रक्शन वाली बिल्डिंग होती. म्हणजे तिकडे काही काम झालंच नाही 3 वर्ष झाल्या आणि दुसरी साईडची गॅलरी बोललं की दुसरी बिल्डिंग होती. आणि किचनची खिडकी बोलल्यानंतर किचनच्या खिडकीमध्ये समोरच्यांचं असं एकदम जवळच, एकदम असं जवळ त्यांचं किचन होतं. म्हणजे एकदमच जवळ त्यांची बिल्डिंग होती. तर आपल्याला कोणत्याच बाजूने असं खिडकी ओपन करून आपण बसलोय, मज्जा करतोय, बघतोय, सगळं काही एन्जॉय करतोय. पण असं कधीच नाही झालं त्या रूममध्ये. या रूममध्ये आल्यानंतर आपल्याला सर्व काही बघायला भेटतंय. खूप मस्त वाटतंय. खूप माझ्या आयुष्यातला पण आणि अनिलच्या आयुष्यामधला पण हा फर्स्ट म्हणजे असं फर्स्ट एक्सपिरियन्स बोलू शकतो आपण. आणि म्हणजे जेव्हा मी विशालच्या घरी गेले तेव्हा मला असं वाटलं की अरे यार मस्त आहे यार, काय गॅलरी आहे यार, काय व्ह्यू आहे यार, खूप खूप छान, खूप छान, खूप फ्रेश वाटतंय. माझ्या इकडे नाहीये, माझ्या इकडे नाहीये, असं मी करत करत 3 वर्ष काढले आणि फायनली मी हे घर घेतलेलं आहे. म्हणजे आम्ही घेतलं नाही आहे, हे आमचं रेंटेड हाऊस आहे. ओके. आणि लवकरच आपण आपल्या घराचे पण विचार करायची काय हरकत नाही आहे. तर खूप गप्पा गोष्टी झाल्या. अनिल बाहेर एकटाच आहे. तोच मला बोलला, "जा, जा आतमध्ये जा आणि तू दाखव कसं आम्हाला सांगतात आम्ही कसं काय करू, आम्ही कसं काय लावू." पण म्हणून ठीक आहे. या सर्व गोष्टीमधून एक्सपिरियन्स भेटतो, की लोकं कशी असतात आणि आपल्यासोबत काय-काय होऊ शकतं आणि आपण काय-काय विचार करू शकतो किंवा जी गोष्ट आपण विचारही नाही करत, ती गोष्ट आपल्यासोबत होते आणि मग त्या गोष्टीनंतर आपल्याला नेक्स्ट टाईमला त्याचा यूज होतो आणि ठीक आहे. आता इथून पुढे तुम्ही माझे या घरामधले व्लॉग एन्जॉय करा आणि लवकरच मी माझा दुसरा व्लॉग म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम घरामध्ये आल्यानंतरला घराची पूजा वगैरे आम्ही करणार आहोत. तो पण मी व्लॉग टाकणार आहे. तुम्ही ह्या व्लॉगसोबत माझा तो पण व्लॉग बघा आणि खूप खूप प्रेम द्या. मी असेच व्लॉग टाकत राहीन आणि मी प्रयत्न करेन, की कंटिन्यू व्हिडिओ टाकायचा किंवा जसं जमेल तसं. आणि तुम्ही पण मला सजेस्ट करा, की तुम्हाला कोणत्या गोष्टी बघायला आवडेल किंवा कोणती गोष्ट मी करताना तुम्हाला आवडेल बघायला, ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चला तर मग इथून पुढे आम्ही इथं काय ऑर्डर करणार आहोत, फ्रेश वगैरे होणार आहोत. फ्रेश वगैरे झाल्यानंतर जेवण बाहेरूनच मागवणार आहे. जेवू आणि मग आमचा दिवस इथेच संपवू, नाहीतर मग आम्ही सकाळी उठल्यानंतर आम्ही काय करतो ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर पूर्ण व्लॉग पहा. आत्तासाठी गुड नाईट. मी मागवली आहे व्हेज कोल्हापुरी आणि रोटी. इकडे मी झालेली आहे फ्रेश आणि एल पण फ्रेश झाला. त्याला बोलते कधीपासून ये पण तो काही येत नाहीये. आणि डोळे पण खूप लाल लाल झाले बापडे. आणि आराम करू आराम बापरे. तुला सकाळी उठल्यानंतर काम आहे. सर्व पटापट पटापट ठेवायचंय. तर बघूया कसा होतोय पुढचा दिवस. आजची रात्र कशी निघते कसं नाही ते बघू.
गुड मॉर्निंग गाईज. तर आज आमचा पहिला दिवस या घरामध्ये आणि आम्ही सकाळी 7 वाजता झोपलो आणि 7 वाजल्यापासून कोणतं सामान ठेवू आणि कोणतं सामान नाही असं झालंय. पण तरी पण आम्ही अ, जे आपले कपडे वगैरे होते ते ठेवून टाकले. बाकीचं अजून खूप बाकी आहे. भांडे वगैरे ठेवायचंय. सगळा पसारा तसंच पडलेला मी तुम्हाला दाखवते, पण ऑलमोस्ट संपलेलं आहे. असं काही आहे. तरी आम्ही फ्रेश वगैरे होऊन एसी वगैरे आणि जे आपलं इलेक्ट्रिशियनचं काम आहे ते सर्व करून घेणार आहोत. जे काय आहे ते आम्हाला आजच्या दिवसामध्येच करायचंय. आणखी उद्यापासून काम चालू होईल आणि मग या सर्व गोष्टी तशाच राहून जातील. जेवढं पॉसिबल होईल तेवढं या दिवसामध्ये करून टाकायचं आहे. बघूया काय काय होतंय. ते अंकल तिकडे होते तर मला खूप असं नर्वस होत होतं ब्लॉग घ्यायला. तर आता आम्ही चाललो आहे फर्निचरच्या दुकानामध्ये. आम्हाला सोफा कम बेड घ्यायचा आहे. जो आहे तो थोडा तुटलाय. म्हणून आम्ही असा विचार केला की तो देऊन आपण दुसरा घ्याव्या. तर तुम्ही माझ्या लुककडे इग्नोर करा कारण की खूप पसारा आहे. त्याच्यामुळे मी अशी खूप सुंदर दिसत खूप सुंदर दिसत आहे आणि ते आहे आणि आम्ही चाललोय खूप थकलोय. ते एसी वाला किती वाजता आलेलं? 11 वाजता आलेले ते. 11 वाजल्यापासून ते आतापर्यंत होते. किती वाजले आता पण? 1:30 वाजले असतील, 1:30 पावणे 2 झाले असतील. तर बघूया पुढे काय काय होतं, आम्ही काय काय घेतोय, काय काय सिलेक्ट करतोय. तर आम्ही तुमच्यासोबत शेअर करेलच. हा, तो आहे आमच्या बिल्डिंगच्या खालचा view. और पीछे का दिखा। अरे 0.5 का ना। हे आहे आमचं बिल्डिंग. खूप सारं दुकान आहे. काय घेऊ आणि काय नाही असं झालं. खूप कन्फ्युजन आहे. बघूया आम्ही कोणतं सिलेक्ट करतो. बंद कर दो। वीडियो बंद कर 1 मिनट। काय झालं? कुछ ले या ना ले, गद्दा लेने का ही है ना। हाँ ठीक है, गद्दा और वो मंदिर तो लूंगी मैं तो बोल रही हूँ ऐसे वाले देख बस बेड नहीं। हाँ मैं वही बोल रही हूँ क्योंकि आपण मस्त मस्त गोष्टी मला असं हे पण घ्यायचं आहे, मला असं पण घ्यायचं आहे, मला असं पण घ्यायचं आहे. आम्ही असंच बडबड करत होतो. आम्ही सगळीकडे बघितलं आणि मी असाच फोन ठेवला आणि मी आणलं बोलले की जेवढं आम्ही एक्सपेक्ट करत होतो, बोलतो अरे रेकॉर्ड कर तू रेकॉर्ड म्हणजे तो आता मला हा सांगतोय की अरे रेकॉर्ड कर, तुला जे बोलायचंय ते. म्हणजे आम्ही जे एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा पण जास्त प्राइस मध्ये आहे. खूप महाग आहे. तर बघूया कोणतं आम्ही सिलेक्ट करतोय, कोणतं घेतोय. तरी पण आम्ही सगळीकडे फिरतोय, सगळे दुकानं बघतोय आणि त्याच्यानंतर सिलेक्ट करणार आहे. तर बघूया. तर आम्ही सगळं घेऊन घरी आलेलो आहे. जेवलो. मला खूप जास्त भूक लागलेली. मी तिकडे थांबलेले आणि ट्रॅफिक मध्ये अडकला होता आणि खूप उशीर झाला. खूप म्हणजे खूपच. आता मी विचार करते माझा ब्लॉग मी इथे सेंड करते. का बोलतो बाकीचं जे आहे ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तर पूर्ण ब्लॉग पहा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.